50 कोटीचं बस स्टँड बांधलंय बारामती. खरंच बांधलंय का हो बस स्टँड? धड वॉशरूमची सोयीसुविधा नाही, पाण्याची सोयीसुविधा नाही, अगदीच नाही तर कुठे थुंकलेलं, कुठे काय काय केलेलं, गुटखा खाऊन. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, माझ्या मागे पाहू शकता एस टी महामंडळाचं पहिलं असं एस टी बस स्टँड जो खऱ्या अर्थाने विमानतळाला लाजून सोडेल. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की MSRTCचं न्यू मॉडर्न रूपातलं इंटरनॅशनल बस स्टँड. कोणतं? पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातलं बारामती एस टी बस स्टँड. 22 फलाटचं बस स्टँड विमानतळाला तर लाजून सोडणारच आहे. पण अजून कोणकोणत्या सोयीसुविधा प्रवाशांसाठी देण्यात आल्या आहेत आणि कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, संपूर्ण तुम्हाला माहितीसह प्रवास या बारामती बस स्टँडबद्दल माहिती मिळेल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत बारामतीचा नवीन बस स्टँड एक्सप्लोर करून घ्या. आज जाण्याआधीच संपूर्ण तुम्हाला सारांश दिला जाईल की आतमध्ये काय काय आहे. एस टी महामंडळाचं बारामती बस स्थानक, विनावाहक सेवा, पास सुविधा, आरक्षण सुविधा, पोलीस मदत केंद्र, चौकशी कक्ष, प्रतीक्षालय इत्यादी काही. चला आज जाऊन बघूनच घेऊ. दिनांक 2 मार्च 2024 या दिवशी मॉडर्न रूपात बनविण्यात आलेल्या 50 कोटीच्या बारामती एस टी बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा झाला. एखादा नवीन कोण आला तर त्याला एकतर विमानतळ वाटेल, नाहीतर मोठा लक्झरियस मॉल. पण कोणतेही विमानतळ किंवा मॉल नसून बारामतीकरांसाठी बनवलेला सुपर डिलक्स असा एस टी बस स्थानक. नवीनच बांधण्यात आलेले बस स्थानक बारामती रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर या अंतरावर आहे. मेन गेट मधून आत प्रवेश करताच भव्य दिव्य असा नजारा पाहायला मिळतो. एका साईडला 22 फलाट तर दुसरीकडे नो स्मोकिंग, नो स्पाईट अशा सूचना लिहिलेल्या आहेत. दुचाकी पार्किंगसाठी मोठी जागा देखील उपलब्ध असून त्याच गेटने प्रवेश करताच डोळ्यांचे पारणे फिरवणारा हा एक मोठा नजारा. ठिबक सिंचनाद्वारे रंगीबिरंगी फुलांची झाडे, प्रवाशांना प्रशस्त आसन सुविधा आणि मोकळ्या जागेत फिरण्यासाठी ही मागील बाजू बांधण्यात आली आहे. एस टी महामंडळाच्या बस स्टँडवर देवांची गाणी ऐकायला मिळणे हे खूप कमी क्वचित अनुभवायला मिळतं. पण आज प्रत्यक्ष या ठिकाणी मला गाणी ऐकायला मिळत आहेत. नवीन बस स्टँड हे एकूण 22 फलाटचे असून पहिले 3 पुणे बारामती विनावाहक यांसाठी ठेवले गेले आहेत. विनावाहक कक्ष, आरक्षण कक्ष तसेच पास बुकिंग कक्ष हे सेपरेट या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. बारामती ते पुणे एकूण एस टी बसचे तिकीट भाडे किती, शिवशाही, एशियाड, लालपरी त्या सर्वांचा चार्ट या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटली तुम्ही UPI पेमेंटद्वारे तिकीट घेऊ शकता. फलाटवरच प्रवासी वर्गाला बसण्यासाठी आरामदायी चेअर कार, वेटिंग रूम देखील देण्यात आले आहेत. फलाट क्रमांक 4 ते 22 पर्यंत नाशिक, दौंड, मुंबई, नातेपुते किंवा स्पेशल यात्रा या ठिकाणी जाण्यासाठी सुशेगाद असे फलाट बांधण्यात आले आहेत. बस स्टँडच्या तुम्ही आतील भागात आलात तर असं वाटेल की एखाद्या मॉल मधल्या गार्डन मध्ये आलोय. ज्या प्रकारे अरेंजमेंट केली आहे बसण्याची म्हणा, अशी फुलं वगैरे लावून सुंदरच एकदम नाद खुळा. आणि लक्षात ठेवा या ठिकाणी प्रत्येक 2-2 मिनिटाला साफसफाई सुरू आहे. या 2 माऊली साफसफाई करतायत. तर ज्यांना कोणाला घाण करण्याची घाणेरडी सवय आहे तर कृपया करून करू नका, कारण हे आपल्यासाठी मेहनत घेत आहे. तर आपण सुद्धा ह्यांच्यासाठी हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. काय म्हणता, बरोबर की नाही? बस स्टँड परिसरातच खाद्यपदार्थ स्टॉल्स, घाण कचरा होऊ नये यासाठी मॉडर्न डस्टबिन आहेत. तर एस टीच्या जुन्या गोष्टींच्या आठवणी या ठिकाणी नक्कीच जागे होऊन जातील.
बस स्टँडच्या पहिल्या मजल्यावर ऑफिशियल रूम सुविधा आहेत. चालक वाहक विश्रांती कक्ष, डॉर्मेटरी रूम, सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल इत्यादी काही. आणि येथूनच मागील परिसर एकदम नयनरम्य दिसून येतो. बारामतीच्या या नवीन मॉडर्न बस स्टँड बद्दल देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आता जाऊ त्या ठिकाणी जिथे प्रत्येक प्रवाशाला, प्रत्येक नागरिकाला ही सोयी सुविधा हवी असते. प्रत्येक बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला किंवा आपल्या घरोघरी, ती म्हणजे टॉयलेट बाथरूम सोयी सुविधा. पण जर तुम्ही जेवताना माझा व्हिडिओ बघताय तर माफ करा मंडळी, हा पॉईंट तुम्ही वाटत स्किप करू शकता, पण हे दाखवणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गार्डन आणि समोर कॅन्टीन सोयी सुविधा आहे त्याच्याच पलीकडे आहे वॉशरूम आणि बाथरूमची सोयी सुविधा. स्वच्छतागृह पुरुषांसाठी या ठिकाणी तर महिलांसाठी त्या ठिकाणी. चला आज जाऊ बुक कसं आहे. नवीनच बांधण्यात आलेला एकदम स्पेसियस असा या ठिकाणी बाथरूम, तर पलीकडे युरिनल टॉयलेटसाठी सोयी सुविधा. अशी काही पूर्णपणे अरेंजमेंट आहे इकडे पण आणि पलीकडे पण. आणि एकूण 8 बाथरूम. आंघोळीसाठी देखील सोयी सुविधा उपलब्ध आहे. 2 बाथरूम एलोकेट केलेले आहेत या ठिकाणी. बारामतीचा बस स्टँड पाहून खरंच एकदम बोलताना बोलतीच बंद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे बस स्टँड असे नक्कीच झाले पाहिजे. सोलापूर, कोल्हापूर, पुढे नागपूर, अगदी पुणे स्वारगेट देखील. आणि आमच्या कोकणात कुठं संधी मिळाली तर बघा बनतंय का. पण खरंच असे बस स्टँड बांधलेच पाहिजे, कारण काही काही ठिकाणी अशी हालत झाली आहे की नागरिकांना बसणं सोडून द्या, सध्या उभं राहिलं ना तरी केस होणं वाटतं. धड वॉशरूमची सोयी सुविधा नाही, पाण्याची सोयी सुविधा नाही, अगदीच नाही तर कुठे थुंकलेलं, कुठे काय काय केलेलं, गुटखा खाऊन. आणि त्यात भर म्हणजे गाड्या पण चांगल्या नाही. इथं पण गाड्या चांगल्या नाही आहेत. आम्ही अपेक्षा करत नाही की तुम्ही नवीन नवीन गाड्या आणा, पण निदान ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच फक्त प्रॉपर मेंटेन करा बस. स्टँडचा परिसर नीटनेटका आहे, सुंदर आहे. क्लिनिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर ज्यांना सवय आहे विमल खायची, बोलो जुबा केसरी, तर कृपया करून थुंकू नका. कोल्हापूरचा झटका आणि ठणकेदार व्हिडिओ पाहायचे असतील कोल्हापूरबद्दल तर कोल्हापूर केडी हे यूट्यूब चॅनल आहे, आवर्जून तुम्ही भेट देऊ शकता. त्यांची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सातारा कराड येथील ऐतिहासिक स्थळांची माहिती हवी असेल द लाईफ ऑफ ट्रॅव्हल राहुल नलावडे यांचं यूट्यूब चॅनल आहे, आवर्जून भेट द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बारामती बस स्टँड बद्दल अजून माहितीपूर्वक व्हिडिओ आपले युट्यूबर मित्र विजय लट्टे यांनी देखील बनवला आहे. विजय लट्टे ब्लॉग्स या नवीन चॅनलवरती. जुन्या चॅनलचा इश्यू होऊन नवीन चॅनल क्रिएट केला आहे, आवर्जून भेट द्या आणि त्यांच्या चॅनलला देखील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तिघांचे यूट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, आवर्जून भेट द्या आणि शेअर करा. बस चौकशी आणि बस कंट्रोलर या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी बसून योग्य निर्णय घेण्यात आला. आणि प्रवाशांना रात्रीच्या वेळेस मुक्काम करण्यासाठी वेटिंग हॉल देखील उपलब्ध केला आहे. मग आहे की नाही मॉडर्न रूपातलं बारामती एसटी बस स्थानक. तर असं काही नवीनच बांधण्यात आलेल्या बारामती बस स्टँड बद्दल संपूर्ण माहितीसह प्रवास व्हिडिओबद्दल देण्यात आलेली माहिती आवडली तर नक्कीच यार लाईक करा, कमेंट करा आणि हो स्वच्छता ठेवण्यास नक्कीच आपण मदत करू. आणि शक्य झाल्यास इतर बस स्टँड देखील अशा प्रकारे बांधण्यात येतील, इतर जिल्ह्यांमध्ये, इतर तालुक्यांमध्ये, खेडेपाड्यामध्ये देखील. माझ्यासमोर बस आहे MH07 पासिंग दौंड बारामती दौंड. बसचं बघा एक्सटेरियर लुक कसं आहे, एकदम आगळा वेगळा. नवीन बस पाहायला मिळाली एसटी महामंडळाची. वा, एकदम भारी आहे सिटिंग अरेंजमेंट पण आणि विंडो साइड पण. तर एसटी महामंडळाच्या बसचा हा नेमका कोणता प्रकार, कोणता मॉडेल नक्कीच कमेंट करा. जे कोणी आहेत एसटी लवर, एसटी प्रेमी. कारण माझा तर बाई अशा बसने पहिल्यांदाच प्रवास होतोय. माझा जो प्रवास होतोय दौंडच्या दिशेने आणि तिकीट भाडे बघा बारामती ते दौंड 60 रुपये प्रति व्यक्ती आणि महिलांना 50%. चला जाऊ थेट दौंड.
दौंड तालुक्यात येऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी बारामती बस स्टँडबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जे कोणी आहेत बारामतीचे पुन्हा एकदा कमेंट करा माझी बारामती. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.